दैनिक युवा भारताचे संस्थापक संपादक आमचे मित्र किसनराव हासे सर, युवा भारत परिवारामध्ये विशेष महत्त्वाची अशी जी भूमिका संपन्न करतात ते किशोरजी आव्हाड, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर जयश्री, संस्थेच्या सहसचिव अल्फोन्सा मॅडम, आज ज्यांची विशेष उपस्थिती आपल्या सर्वांच्यामध्ये आहे ते आमचे बंधू चंद्रभानजी नवले, व्यासपीठावर आपल्या प्रत्येक युनिटचे प्राचार्य, विभाग प्रमुख सर्वजण उपस्थित आहे. वेळेच्या अभावी सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता मी सर्वांच्या प्रती अंतरीचे जे भाव आहेत ते मी या ठिकाणी उद्धृत केलेत असं सर्वांनी मानावं. सर्वच उपस्थित बंधू भगिनींनो, आज वेगवेगळ्या अर्थानं आजचा दिवस माझ्यासाठी विशेष मोलाचा आहे. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. ज्यांच्या चरित्राचा अभ्यास करायचा, ज्यांच्यावरती बोलायचं, ज्यांच्यावरती संधी मिळेल तिथे मिळेल तितका वेळ बोलायचं, आज त्यांचा जयंती सोहळा आहे. शेतकरी चळवळीतनं मी आलेलो आहे. मला जर कोणी विचारलं की तुमचा धर्म कोणता, तर मी सांगतो शेतकरी. आमची जात कोणती, पंथ कोणता, तो पण शेतकरी. जगायचं कोणासाठी आणि वेळ आली तर मरायचं पण कोणासाठी, तर ते शेतकऱ्यांच्यासाठी. उभी हयात राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्यासाठी आत्तापर्यंत माझं भाग्य म्हणून मला व्यतीत करता आलेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे पहिले नेते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा जयंती सोहळा आज इथे संपन्न होतोय आणि अभिनव परिवाराचे आपण सर्व सदस्य आज इथे एकत्रित आलो आहे. तुमच्या अगोदर आम्ही 11:30 वाजता आपला चतुर्थ श्रेणी स्टाफ आणि बस स्टाफ यांच्याबरोबर पण आम्ही हितगुज केलं, त्यांच्याबरोबर पण आम्ही बोललोय. त्यांना पण शुभेच्छा आम्ही दिल्यात आणि आपल्याला पण सर्वांना विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी तुमच्याबरोबर कदाचित यापूर्वी अनेकदा बोललेलो असेल. ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो ते श्रद्धेय भाऊसाहेब थोरात साखर कारखाना चालवित असताना 1,00,000 पोत्याचं गणित झालं रे झालं की ते स्वतः येणार, गेस्ट हाऊसवर सगळ्या फुलांचे पानं बिनं ते स्वतःच एकत्रित करणार, स्वतः बंच करणार आणि आम्हाला बोलावून घेणार, प्रत्येकाच्या खांद्यावर हात टाकून सांगणार 1,00,000चं गणित केलंय तुम्ही, मला आनंद झाला आहे. आणि भरभरून आमच्याबद्दल बोलणार, उत्साहित करणार, एक नवी ऊर्जा पण देणार आणि एक नवा शिष्टाचार तो पण अतिशय लीनपणे ते जोपासणार. त्याच दृष्टीनं तोही दिवस माझ्यासाठी आज विशेष मोलाचा आहे किंवा अभिनव परिवारासाठी विशेष मोलाचा आहे. तुम्हा सर्वांचं सहकार्य म्हणून अभिनवचा हा प्रवास सुरू आहे. कितीतरी अडचणी येतात, कितीतरी खाचखळगे असतात, कितीतरी मोठे दगडपुडे आडवे येत आहेत, काठी किती पायात खुरटतायत ते काही विचारूच नका. ह्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून आपल्या सर्वांचा प्रवास पुढे चालला. सहजपणे जे करता येतं ते आपलं काम नाहीच, ते आपल्यासाठी नाहीच आणि आपल्याला ते अपेक्षित पण नाही. जे काम कोणी करू पाहत नाही तेच काम आपण करायचं. जे म्हणतात की नाही ते फार अवघड आहे, तर ते अवघड कामच आपण स्वीकारायचं. मनात कसली पण न्यूनता नाही, उलट उमेद अधिक वाढते, ऊर्जा अधिक वाढते, आत्मबळ अधिक मिळतं आणि आपण म्हणतो की कंबर कसून कामाला लागावं, तसे आपण सर्वजण कामाला लागतो. मी माझ्याबद्दल नाही, आपल्या सर्वांच्याबद्दल बोलतोय. असा हा सगळा आपला अभिनवचा परिवार आहे.
1992ला आपण सुरुवात केली. आज 2025 पर्यंत आपण आपली यशस्वी वाटचाल संपन्न करतोय. एखादं स्कूल चालवणं, एखादी संस्था चालवणं, याचे कितीतरी चालवण्याचे वेगळे मार्ग आहेत किंवा अर्थ काढता येतात. पण चालवणं म्हणजे काय? चालवण्यातला कोणता आशय महत्वाचा आहे? चालवण्याचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? चालवण्यासाठी जे प्रयत्न झालेत ते कशासाठी असतात? शेवटी ध्येय कोणतं, प्रेरणा कोणती? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मॅडमने त्याचा बराचसा भाग त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केला आहे. ते पण थोडंसं मी आज कदाचित एखादा मिनिट अधिक घेऊन तुम्हा सर्वांशी बोलेल. कोमळी चळवळीतला अतिशय जहाल भाषणं करणारा मी होतो. तुम्ही माझ्या नावावर आणि तुम्ही आत्ता इतके वर्ष मला जवळून पाहतायत त्यावर काही जाऊ नका. कितीतरी भडकावू भाषणांच्या केसेस मी स्वतःच्या अंगावर घेतलेल्या आहेत. कितीतरी टोकाच्या चळवळी मी केलेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी होत्या, ज्या कामकऱ्यांच्यासाठी होत्या. कितीतरी अशा संघटना आहेत ज्यांना आमच्या भाषेमध्ये असंघटित वर्ग म्हणतो आम्ही. हा असंघटित वर्ग आहे. अशा असंघटित वर्गाच्या कितीतरी युनियन मी स्वतः बांधलेल्या आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये 1989ला मला भाऊसाहेबांनी इथून उचललं आणि संगमनेर शुगर फॅक्टरीवर नेलं. तो सगळा इतिहास मी आत्ता आमचे मित्र किसनराव यांना सांगितला. गेल्यावर ते किती बोलले, किती रागवले, किती चिडले, ते पण मी त्यांना सांगितलं. 1989ला मी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचा पहिला संचालक झालो. आणि मला का आणलंय, कशासाठी आणलंय हे भाऊसाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं. ज्या गावावर मी प्रचंड प्रेम करतो ते नवलेवाडी गाव, ज्या गावातल्या माय मावल्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत चुलीपाशी बसून मला जेवण खाऊ घातलं, त्या मावल्यात ते माझं नवलेवाडी गाव. ज्या गावानं भूमिगत चळवळीमध्ये मी रानात वनात कुठे पण भटकंती करतोय, तिथं भाकरी होऊन यायच्या. कधी माऊली यायची तर कधी तो आमचा बंधू पण यायचा, ते नवलेवाडी गाव. तेव्हा ते म्हणायचे की मधुकर, तुझ्यापासून माझं काय आडलंय असं नाही, पण माझ्या भावना तुमच्यात गुंतल्यात, माझं मन तुमच्यात गुंतलंय. मला असं वाटतं की तुम्हाला घेऊन, बरोबर घेऊन मी चालावं, म्हणून मी तुला आज इथे आणलंय आणि तुझ्याकडून नॉमिनेशन पेपर भरून घेतलाय. मध्ये अशी एकदा वेळ आली की मी संगमनेर सोडाबाने अकोल्याला आपल्या कारखान्याचा उपाध्यक्षपद स्वीकारावं. नामदार बाळासाहेब थोरात यांनी ते मान्य केलं. त्यांचाच तो प्रस्ताव होता आणि पिचल साहेब फार आग्रही होते की ती आपल्या कारखान्याची पहिली निवडणूक होती. पिचल साहेब म्हणत होते की मला खात्री आहे, मी मंत्री आहे, मी राज्यभर फिरेल, पण मधुकर साखर कारखाना उत्तम चालवेल. ते बाळासाहेबांना म्हणत होते की मधुकर मला द्या. भाषाशैली अशीच होती, तुम्ही दुसरा माणूस घ्या, तो मला पाहिजे, तो इकडे द्या. आणि थोरात साहेबांनी, बाळासाहेबांनी एक दिवस माझा राजीनामा घेऊन तो निर्णय पक्का केला. मीटिंग संपली नव्हती, भाऊसाहेब थोरात आत आले आणि इतके चिडलेले, त्यांचे डोळे अक्षरशः आग उकीत होते. ते बाळासाहेबांना म्हटले, कोण गेलं तर मधुकरला आणायला अकोल्यात? छातीवर हात ठेवून म्हटले, भाऊसाहेबांनी आणलंय म्हणे. त्याला परत तिकडं पाठवण्याचा निर्णय तुझा, तू कोण? तुला तो निर्णय करता येणार नाही. जोपर्यंत भाऊसाहेब थोरात जिवंत आहे तोपर्यंत मधुकर हा संगमनेरलाच माझ्याच बरोबर राहील. आणि मी शेवटपर्यंत त्यांची साथ संगत मी कधी पण सोडली नाही. त्यांच्या त्या भावना मी जपल्या. आपल्याकडच्या एखाद्या मोठ्या कारखान्याचा मला पद मिळेल ही अभिलाषा मी बाळगली नाही. तिथूनच अभिनवची सुरुवात झाली हे मला आपल्या सर्वांना सांगायचं. भर दुपारची वेळ होती आणि ते मला घेऊन बसले होते गेस्ट हाऊसच्या त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात. मला म्हटले, इतकं बोलतो, रक्तरंजित क्रांतीची भाषा करतो, मोठमोठ्याने भाषण करतो, क्रांती बोलतो. मला सांग एकदा, क्रांती म्हणजे काय? तुला समजतंय का? म्हटले, तुला फ्रान्स राज्यक्रांती झाली, पण जेव्हा क्रांती झाली परत प्रतिक्रांती झाली. जर्मन राज्यक्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. सोव्हिएत रशियन क्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. चीनची क्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. क्रांतीचा इतिहास जगाच्या पाठीवरचा असा आहे. एका बाजूनं क्रांती होते हे खरं आहे, पण लगेचच प्रतिक्रांती उभी राहते हे पण तितकंच खरं आहे. जर तुला काही करायचं असेल आणि ते पण मर्यादित अर्थानं काही करायचं असेल तर मधुकर, तू कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम कर आणि एज्युकेशनमध्ये काम कर. 500 माणसांचं तुझ्या जीवनात तुला परिवर्तन करता आलं तरी तू बरंच काही मिळवलं. तुझं जीवन कारणी लागेल.
केवळ त्यांच्या एवढ्या एका आदेशानं 1992ला त्यांच्याच हस्ते आपण अभिनव सुरू केला, 14 विद्यार्थी घेऊन, आणि त्यांच्याच आदेशानं सगळ्या सहकारी संस्थांच्या वरती मी काम केलं आहे. कोणती पण एक सहकारी संस्था अशी नाही की जिच्यावर मी काम केलेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्था पण अशी कोणती पण नाही, अकोल्याची ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद कोणती पण नाही की मी ज्याच्यावर काम केलेलं नाही. मी या सगळ्या संस्थांच्यावरती काम केलं आहे. आणि आपण MLA झालो पाहिजे, आपण MP झालो पाहिजे, माझं स्वप्न नव्हतंच आणि आजही नाही. त्यामुळं जे काही उद्दिष्ट होतं, गुरुची आज्ञा आणि आपण ती स्वीकारली आणि पेलण्याचा प्रयत्न केला. हा आत्तापर्यंतचा एक टप्पा मी आपल्या सर्वांच्या समोर विशद केला. पण तो पेलला कुणी, पेलला कुणी असं म्हटलं तर ते मी पेलला असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. संघशक्तीला महत्त्व देणारा मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे आणि ते पण 100 हवेत असं मला कधीच वाटत नाही. 5 असले आणि त्यांची वज्रमुठ असली की आपण समाधानी असतो. आणि तीच माणसं यशस्वी होतात, संख्येची माणसं यशस्वी होतात हे खोटं आहे. प्रचिती पाहायची असेल तर मी मुद्दाम तुम्हाला उदाहरण देईल. संपादक किसनरावजी पण इथं आहेत की चला अकोल्याचा बाजार भरला, हजारो माणसं बाजारामध्ये आहे. कुणीतरी तुम्ही 2 जण जा, हातात नंग्या समशेरी घ्या आणि घुसा बाजारात. एक माणूस बाजारात थांबणार नाही, सगळे पळतील, सैरा बैरा कुठे पळता येईल तिकडे पळतील. गर्दीचं हे शास्त्र आहे. पण ती 2 जे हिकमतीची माणसं असतात ना, त्यांचं धारिष्ट्य ते त्या दृष्टीनं मोलाचं असतं. तेव्हा संख्या महत्त्वाची नाही. आपण संख्येनं कमी असलो तरी आपली जी संघटना आहे, आपण जे एकमताचे आहोत, आपण एका जीवाचे आहोत, आपण एकमेकाच्या बरोबरचं नात्यानं बांधलेले आहोत. इथे कुणीही पण स्त्री नाही, कुणी पण पुरुष नाही, आहेत ते सगळे एकमेकाचे नात्याचे. किसनरावांशी बरंच बोलत होतो, त्यात असं पण बोललो की आमचे मामा सकाळी मला असं विचारित होते की अलीकडे तू गंध का लावतो इतका उंच. मी काही फार बोललो नाही त्यांच्याबरोबर, पण त्याने मी एवढंच सांगितलं की मला असं वाटतंय की माणसाशी माणूस जोडावा. किसनरावला मी ह्याच भाषेत बोललो, तीच भाषा तुमच्या समोर बोलतोय. मला वाटतंय की माणसाशी माणूस जोडावा, पण माणूस म्हणजे मशीन नाही. त्याची अलाइनमेंट करायची. अलाइनमेंट म्हणजे समोरासमोर आणायचे आणि नट बोल्टानं फिट करून टाकायचे, किंवा स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि स्क्रूड्रायव्हरनं ते स्मिता मॅडम ते असेंबल करायचं. असे तर काही माणसं एकमेकाला जोडता येत नाही. माणसं एकमेकाशी जोडावी लागतात त्या मनाच्या आणि हृदयाच्या धाग्याने. पण तुमच्या मनात श्रद्धाभाव असेल तरच माणसाला माणूस जोडता येतो. तुमच्या मनात श्रद्धाभाव असेल तरच तुम्ही माणसांचा समूह एकत्रित करू शकता, तरच तुम्ही हा आमचा परिवार आहे असं म्हणता, तरच तुम्ही आमचं एक कुटुंब आहे असं तुम्ही म्हणता. विखुरलेल्या माणसांना एकत्रित करणं, याच्यासाठी जो एकत्रित करू पाहतो त्याच्याकडे ती श्रद्धा पाहिजे. नातं जोडण्याची त्याच्यामध्ये तेवढी एक क्षमता पाहिजे, किंवा तितकं विशाल हृदय त्याला पाहिजे. आणि तसंच जर काही मला वाटत असेल की मला याच्यात यश यावं, तर तो श्रद्धाभाव आध्यात्मिक शक्तीशिवाय निर्माण होत नाही. जग कितीही पण वरती गेलं तरी, कितीही गेलं तरी, म्हणजे सुनीता विल्यनच्या बाबतीत सुद्धा असं बोलतायत की 8 दिवसासाठी गेलेली सुनीता ही 9 महिने वरती राहते. पण त्याच्याबद्दल सुद्धा काही लेख आलेत. तिनं त्याही वेळेस नेताना भगवद्गीता बरोबर नेलेली होती. तर श्रद्धाभाव हा अध्यात्माचा जो काही आत्मा आहे, तो मानवी जीवनाला खरंच तुम्हाला सांगतो की नात्याची एक साखळी जोडायला मदत करतो. घरातलं माणूस गेलं तर रडतं ना कोणी पण. एका साधू पुरुषाचं मत मी ऐकलेलं आहे की रस्त्यावर ते खंगलेलं कुत्रं झोपलेलं असताना त्याच्या पायावरनं जेव्हा 4 चाकी गाडीचं त्याची जेव्हा टायर जातो तेव्हा ते मोठमोठ्यानं ओरडतं. रडतो तर प्रत्येक जण, आपल्यावर संकट येईल तेव्हा. पण रडू असं आलं पाहिजे की त्याच्यावर संकट आहे तरी मला रडू आलं पाहिजे. तर त्याला रडणं हे आपल्यासाठी वरदान आहे. आपल्यासाठी ते वरदान असतं. रडता येणं हे वरदान आहे. फार विषय लांबेल, ते पण एक मानसशास्त्र वेगळं आहे, मी इथे थांबतो. पण सांगू हे पाहतो की माणसाला माणूस जोडून असा एक परिवार उभा करायचा असेल तरी हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे की एक माणूस काही पण करू शकत नाही.
एकटा माणूस काही पण करू शकत नाही. कुणीतरी एकानं त्याचं नेतृत्व करायचं असं म्हणून तो असतो. पण त्याच्याबरोबर जोडलेली जेवढी माणसं आहेत, ज्याला परिवार म्हणतो ना, ते त्या परिवाराचं यश असतं. ते परिवाराच्या शिवाय अशक्य गोष्ट आहे. मी परत एक उदाहरण माझ्यासाठी परत एकदा देईल की जे तुम्हाला माझं म्हणणं काय ते तुम्हाला समजावं. मी एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन इथेच आपल्याकडे झालं होतं. ज्यांनी प्रकाशन केलं ती मोठी माणसं होती. ते सगळे म्हणत होती सगळं लिहिलं, सगळं केलं, बायकोचं नाव पण नाही आहे त्यामध्ये. तिच्याबद्दल का नाही लिहिलं. तेव्हा पण मी त्यांना सांगितलं होतं की कितीतरी कॉलमवर आमच्या कुटुंबाची ती इमारत उभी आहे. कितीतरी कॉलम आहेत, एक नाही अनेक कॉलम आहेत. लिहायचं तर मग सगळ्याच कॉलमच्या बद्दल लिहावं लागेल. एकट्या सुमन नवलीच्या एका कॉलमबद्दल लिहिता येत नाही. ते लिहिणं उचित नसतं. कोणाला काहीही वाटलं तरी ते लिहिणं उचित नसतं. अप्रत्यक्षपणे ती आत्मस्तुती असते. सगळ्यांना जर समान न्याय द्यायचा आहे आणि सर्वांच्यावरती समान भाव आहे हे जर आपण मानित असू तर श्रेय सगळ्यांचं आहे, कर्तृत्व सगळ्यांचं आहे, त्याग सर्वांचा आहे, योगदान सर्वांचं आहे. कोणाचं बुद्धीचं असेल, जो सब्जेक्ट टीचर आहे तो बुद्धीचं, ज्यांच्याकडं विशेष पांडित्य आहे, प्रशासन पण आहे, अकॅडमिक पण आहे, तर ते प्राचार्यांचं आहे. आणि चतुर्थ श्रेणीचं काम करतो तो काही कमी मोलाचा असतो का? त्याला पण कमी मोलाचं लेखता येत नाही. मी आज पहिल्यांदा त्यांच्याबरोबर बोललो. सर्वात महत्त्वाचं मी ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्याबद्दल बोललो की वर्षभरामध्ये एक खर्चटलं सुद्धा कुणाला नाही. तर ते वर्ष आमच्या दृष्टीनं आनंदाचं वर्ष आहे. 25 बसेस तालुक्यामध्ये संपूर्ण फिरतायत. सगळा घाट माथ्यांचा पोर्शन आहे. पूर्वेला सोडा फक्त, मग तुम्ही इकडे दक्षिणेत जा, इकडे उत्तरेत जा, इकडे पश्चिमेत जा, सगळ्या घाटातून जायचं आहे. त्यांचा पण त्याग, त्यांचं पण कौशल्य हे महत्त्वाचं असतंच. आणि म्हणून आपल्या सर्वांचं योगदान जिथे साठवलेलं आहे ही आपली आत्तापर्यंत 2025 पर्यंतची ही आपली साथ संगत आणि हा सर्वांचा त्याग, अभिनव परिवार म्हणून आपण केलेलं काम, हे सगळं आपल्या सर्वांच्या प्रयत्नातनं, सर्वांच्या कसोटीतनं, सर्वांच्या खडतर तपश्चर्येतनं आणि सर्वांच्या एकीतनं उभं राहिलंय. हे आपण जेव्हा मान्य करू तरच आपल्याला पुढे जाता येतं. आणि आज उद्या लास्ट वर्किंग डे आहे म्हणून आपण हा दिवस निवडला. अजून एक गोष्ट आहे की मॅडम म्हणत होत्या पण मी म्हटलं नाही, थोडंसं पुढे ढकला. त्यानं मी म्हणू शकत नव्हतो पण म्हटलो पण नाही. पण पुढं का त्याची पण काही कारणं आहेत. 3 महिन्यांचा पगार तुमचा झालेला नाही आणि आम्ही येऊन तुमच्या समोर भाषणं करणार आहोत. मायबाप सरकार तर आपली कितीतरी रक्कम कापून ठेवलेली आहे. पण दिलीप मंडलिक, विक्रम नवले ह्या दोघांना विशेष धन्यवाद आहे की महिनाभर सातत्यपूर्वक ही माणसं पाठपुरावा करत गेले आणि 4 दिवसापूर्वी 3 महिन्यांचा पगार सहजपणे आपण देऊ शकू इतका निधी आपल्या खात्यावर जमा झाला. मी काल सुट्टीच्या दिवशी येऊन सकाळी काल सह्या केल्यात. आज तो पगार आपल्या खात्यामध्ये वर्ग पण झालेला आहे. 2 महिन्यांचा पगार आज खात्यात वर्ग केला आहे. आणि आमच्या सकाळी त्या चतुर्थ श्रेणीच्या मावल्या होत्या, त्यांना म्हटलं की जरा एप्रिलचा पगार पण 8 दिवसांनी करायचा आहे, 8च दिवसाने, पण मुद्दाम मी तुम्हाला आज देत नाही, जर टप्प्याटप्प्याने देऊया, नाहीतर हाती एकदम आले की परत तुम्हाला पुढे जाऊन जाणवेल मेमध्ये की घाई केली पगार घ्यायला आपण, आता काय आपल्याजवळ आहे. म्हणून तुम्ही मुद्दाम जाताना उशिरा तो पगार देणार आहे. आज मला तो एक माझ्या मनात आणि आमच्या सर्वच मॅनेजमेंटच्या मनातला आनंद आहे. बोलणं सोपं आहे पण माणसाचा व्यवहार जो आहे, शेवटी प्रत्येक माणूस पोटासाठी जे काही करत असतो त्याचं दाम जर आपल्याला वेळेवर देता यावं हा आपला प्रयत्न असतो. मी भरपूर प्रयत्न करतो पण आता आम्हाला अडथळे पण भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहे आमच्या समोर काय काय चक्रव्यूह ठेवलेले असतात, हे तुम्हाला सांगून काही उपयोगाचे नाही आहेत सगळे. आणि ते तुमचं काम पण नाही. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आम्हाला जे बळ लाभलंय त्या बळातून आम्ही त्यांच्या विरोधात लढतच आहोत. पण त्याचे काही अडथळे येतात, आपल्याला त्याचा त्रास होतोच, पण तो त्रास सहन करून आपला सगळा प्रवास पुढे जात चालला. आणि मी एक शब्द देतो की पुढचं वर्ष असं असेल ज्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सॅलरी झाली पाहिजे. आणि असं काही धरू नका गृहीत की आता ह्या महिन्याची पुढच्या जूनची सॅलरी जेव्हा येईल तेव्हा काही वाढ वगैरे काही आम्हाला दिली जाईल की नाही, त्यात पण आपण काही काळजी करू नये, चिंता करू नये. आणि
आपल्यापैकी काही लोक खरंच चांगले आहेत. आत्ता निवेदन करतोय हेमंत, आम्ही त्याला आरेकारीनंच बोलत असतो नेहमी, आणि तेच योग्य आहे. त्याचे वडील आणि मी मित्र आहेत, तेव्हा त्याच्यासाठी वेगळं काय बोलावं आपण. तुम्हाला आत्ता कुणीतरी म्हणेल तुमच्यापैकी ज्यांच्याकडे जरा बरं सामर्थ्य आलंय ना, त्यांना ओढून नेणारे पण लोक आहेत. बऱ्याच मोठ्या नावागावाचे लोक आहेत, आपल्यापेक्षा 3 पट अधिक फी घेतात, बाकी सगळंच आपल्यापेक्षा उत्तम आहे. पण तुम्हा सर्वांना जाहीरपणे सांगतो मी की आनंद आणि मी जे काही केलं त्याचं समाधान ते फक्त इथेच मिळेल. म्हणजे इंग्रजांच्या पदरी नोकरी करणं आणि स्वकीयांच्यामध्ये राहून काम करणं यात बरंच काही अंतर आहे. मी काय अधिक आपल्याला बोलावं असं नाही. आम्ही त्याही बाबतीत काही कमी पडणार नाही. लालबावट्याचा मी एक कार्यकर्ता आहे, तेव्हा हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, इथून काही न्यायचं हा आमचा धर्मच नाही आहे. इथून काही घेऊन जाण्यासाठी आम्ही आलोच नाही आहे, आम्हाला द्यायचंच आहे फक्त. बाळासाहेब थोरात साहेबांच्या बरोबर किसनराव फिरत होतो आमच्याच तालुक्यामध्ये. साहेब सारखं असं सांगायचे की भाऊसाहेबांनी शिकवलं. मी म्हटलं साहेब असं सांगा ना. भाऊसाहेब आपल्याला सांगत होते की इथं आले ना कारखान्यात सुतळीच्या तोडाला पण हात लावायचा नाही. देण्यासाठी यायचं, नेण्यासाठी यायचंच नाही. आमच्यासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, तुमच्यासाठी सांगत नाही आहे मी, हे आमच्यासाठी सांगतोय. आम्हाला इथून काही पण नको आहे, फक्त हे उत्तम रीतीने चालेल कसं आणि ते चालवणारी माणसं आमच्यासोबत राहतील याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. ती काळजी घेऊन आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर बोलतोय. मी काल एक चांगला सुविचार मला आठवला होता, लिहिला होता, अनिता मॅडमच्या ड्रायव्हरमध्ये तो गेला आहे आत्ता, पण त्याचा आशय तोच होता. मी नेहमी तुमच्यासमोर बोलतो तोच, की पुतना मावशीसारखं फार प्रेम दाखवणारे अनेक जण असतील, पण जो रागवतो ना तो आपला असतो. जो रागवतो ना त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असतं म्हणून तो रागवतो, नाही तर त्याला काय पडलं एवढं. ती माणसं आपली असतात जी आपल्याबरोबर रागवतात आणि त्याच्या 100 पट अधिक प्रेम पण करतात. पुतना मावशीचं सोंग आणणारे कितीतरी लोक असतात, पण ते खरं प्रेम नसतं. या सगळ्या गोष्टी आज तुमच्याबरोबर या शैक्षणिक वर्षाचा, अजून तुमच्यासाठी शिक्षक म्हटले तर एप्रिल एंड आहे, पण विद्यार्थी म्हटले तर उद्या लास्ट वर्किंग डे आहे. म्हणून मी थोडंसं इतकं तुमच्याबरोबर भावनिक या अर्थानं बोललो. शेवटी फक्त युवा वार्ताच्याबद्दल बोलतो आणि थांबतो. मागच्या वर्षीसुद्धा हा प्रयत्न आम्ही केला होता, पण दुर्दैवानं आम्हाला त्यामध्ये वेळ मिळाला नाही, अवधी मिळाला नाही आणि ते काम आमचं अपुरं राहिलं. यावेळेला आम्ही आमचे मित्र किसनराव यांना बोलावून घेतलं आणि त्यानं म्हटलं की ह्या वर्षी ते करायचंच आहे. आणि ही संकल्पना मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे, ही संकल्पना माझी नाही. आमदार सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदा त्यांच्याकडनं अशा प्रकारचा एक युवा वार्ताचा अंक तयार करून घेतला. तो अंक आम्ही मॅडम ह्या सर्वांना दाखवला की हा अंक वाचा. या अंकाचं जसंच्या तसं या संकल्पनेचं अनुकरण करू आणि कोणी कॉपी म्हटलं तरी काही हरकत नाही. हा भाऊसाहेब थोरात आणि तांबे साहेबांचाच परिवार आहे, तेव्हा त्यांचा आदर्श घेतला असं होईल, अनुकरण केलं असं होईल, कॉपी केली असं होणार नाही. सत्यजितनं आपल्या आमदारकीच्या काळामध्ये जे जे काही केलं त्याचा सगळा लेखाजोखा ज्या एका युवा वार्ताच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आला आणि तो किसनराव हासे आणि किशोर आव्हाड यांनीच तो केलेला होता. आपण ती संकल्पना बराचशी बाळगून आज हे सगळं केलेलं आहे. मॅडम त्याच्याबद्दल बरंच बोलले, तुम्ही ते वाचणार पण आहात, मी आगाऊ फार काही सांगणार नाही. पण माणसांच्या पर्यंत आपण जर जाऊ पाहतोय प्रत्येकाच्या बरोबर संवाद करणं, संभाषण करणं व्यवहार्य पातळीवर आपल्याला शक्य होत नाही आहे, तर आपल्या मनातलं काय आहे हे त्यांच्यापर्यंत आपण सादर करायला पाहिजे. म्हणून ह्या अंकाचा हा सगळा प्रपंच आहे. अजून एक असं आहे की शोएब आहेत इथे, पण आम्ही ज्यांच्यावर MBAच्या 2 स्टाफवर जबाबदारी टाकली होती की आपण सोशल ऑडिट करू, सामाजिक तपासणी करायची. आपण पूर्वी एकदा केलेली आहे, कोरोनाच्या अगोदर बेंद्रे होते तेव्हा केलेली आहे. तो प्रयत्न आपला होता, पण ते ज्यांच्यावर जबाबदारी टाकली तेच पळून गेले, त्याच्यामुळे आम्ही ते काही करू शकलो नाही. तर हे एक सामाजिक ऑडिट, आपण काय केलं हे सगळंच त्यांच्याकडे एकदा द्यायचं आहे, समाजाकडे एकदा द्यायचं आहे, पालकांकडे एकदा ते द्यायचं आहे.
आणि त्याच्यानंतर परत आपण स्कूल सुरू होताना परत सांगणार आहोत की त्या अंकाच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, त्यामध्ये आम्ही पुढे जाऊन काय करावं असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात ते द्या. आमचं काय बरोबर आहे आम्हाला काही सांगू नका, आमचं काय बरोबर कुठे आहोत आणि काय ते मुळीच नको आहे, काय चुकलंय की काय उणीव आहे एवढी फक्त सांगा. अशा प्रकारचं एक सामाजिक ऑडिट पण आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा हा अंक हा जास्तीत जास्त व्यक्तींच्या पर्यंत आपल्याला पोचवायचा आहे. तुम्हाला तो त्याच्यासाठी काय करावं लागेल, आज काय आपण त्याचं प्लॅनिंग करत नाही, आपण मंगळवारच्या नंतर त्याचं प्लॅनिंग करू. पण बसचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचं प्लॅनिंग आम्ही करतोय, चतुर्थ श्रेणीचे जे आहेत त्यांचं पण प्लॅनिंग आम्ही करतोय. प्रत्येकाला फार अंक आम्ही देणार नाही आहोत, कारण उद्या तुम्ही हे अंक विद्यार्थ्यांच्या करवी पालकांपर्यंत पोहोचवणार आहात. प्रत्येक युनिट आपल्या उद्या जेव्हा विद्यार्थी घरी जातील तेव्हा त्यांच्या दप्तरामध्ये आपण हा अंक देणारच आहोत. हे काही हजार अंक जातीलच, पण आपल्या हाती जेवढे उरतील ते आपण ज्यांचे विद्यार्थी आपल्याकडे सध्या शिक्षण घेत नाहीत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. हा आपला मनसुबा आहे आणि तो पूर्ण करणं तुमचं काम आहे. तुम्ही काही धावपळ करू नका, लांब जाऊ नका, काही नका. जिथे तुमचं निवास आहे त्याच्या जवळपास 100, 200, 500 फुटामध्ये जिथपर्यंत तुम्हाला तुमचे परिचय असतील की तुम्हाला माहितीतले असतील त्यांच्यापर्यंत ते अंक पोचवा आणि विनंती करा की नाही एवढे वाचा आमच्यासाठी तरी, कारण आम्ही तुम्हाला परत भेटायला येणार आहोत आणि आम्ही मग विचारणार आहोत की सांगा आमचं कुठे चुकतंय का, तुमची काही भूमिका आहे का, तुमची काय आम्हाला काही सल्ला आहे का, हे पण विचारायला आपण जाणार आहोत. तेव्हा हे विचारायला जाणार आहोत तर ज्यांच्याबरोबर पहिल्यांदा जाऊन तुम्ही हातात द्याल, बोलाल, त्यावेळेला त्यांचं नाव, संपर्क नंबर तुमच्यासाठी आवश्यक आहे, तो तुम्ही घ्याल. आणि परत तुम्ही जेव्हा आपलं पुढचं वर्ष सुरू होईल, शैक्षणिक वर्ष, एक नवी मोहीम परत आपण हातात घेऊ तेव्हा परत त्यांना विचारायचं आहे आपल्याला. पुढचा पण एक जो काही टप्पा आहे तो आपल्यासाठी विशेष मोलाचा महत्त्वाचा टप्पा आहे. हे सगळं आपल्या दृष्टीनं एक असं म्हणून एक मिशन आहे, म्हणून आपलं हे एक अभियान आहे, म्हणून त्याला अभिनव अभियान अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे. आणि समारोपाकडे जाताना माझ्या आवडीचा विषय आहे तेवढाच फक्त 1 मिनिटात संपून मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण भाषणात न देता पुढे जाण्याची काही आमची सवय नाही. आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल सुद्धा मी बोलू शकतो, पण छत्रपतींचा संदर्भ यासाठी घेतोय मी की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आपल्या प्रत्येक सहकार्याकडं एक मोहीम सोपवायची आणि तो सहकारी मोहीम फत्ते करून आला रे आला, इतिहासाच्या भाषेत फत्ते, आपल्या भाषेत यशस्वी, आला रे आला की त्याचा सन्मान व्हायचा राजगडावर, नंतर रायगडावर. मी फक्त तो एक प्रसंग तुम्हाला सांगितलेला असेल कधीतरी, परत एकदा पुनरावृत्ती झाली तरी समजून घ्या, मला माझ्या भावना महत्त्वाच्या आहेत तेवढं लक्षात घ्या. आग्र्याहून जेव्हा राजांची सुटका झाली, शंभूराजे तर राजांच्या बरोबर राजगडावर आले नव्हते, ते तर उत्तरेला मथुरेच्या बाजूला गेलेले होते. मोरोपंत पिंगळे यांच्या नातलगाकडे ते सुखरूप होते. राजांची दूरदृष्टी किती कमालीची होती की औरंगजेब पाठीमागे लागला तर तो दक्षिणेला पहिल्यांदा पडेल आपल्याकडे, पण शंभूबाळ आपल्याबरोबर नको आहे. मग त्याने ते उत्तरेला जाऊन तिथे गोकुळाच्या बरोबर कोणतं आपलं मथुरेमध्ये मोरोपंत पिंगळेंच्या नातलगाकडे शंभूबाळाला सोपवला. त्याचं वय किती होतं हो, त्याचं वय डोळ्यापुढे आणा की शंभूबाळाचं वय किती होतं. त्या वयात ते बाळ तिथं सोपवलं आणि परत जेव्हा राजे महाराष्ट्रात आले, राजगडावर गेले, तेव्हा परत एक वार्ता त्यांनी आपल्या मातोश्रींना, आऊसाहेबांना सांगितले. आऊसाहेब विचारित होते, शिवबा तू आला, शंभूबाळ दिसत नाही, शंभूबाळ दिसत नाही. तेव्हा राजे सांगतायत की शंभू आमच्याबरोबर येताना कमी आला, शंभूबाळ मारलं गेलं, हे जाणीवपूर्वक सांगत होते. विशेष म्हणजे राजगडावर शंभूबाळाचा दशक्रिया विधी पण संपन्न झाला होता, त्याशिवाय तो औरंगजेब गप्प बसणार नव्हता. एकदाचा संभाजी गेला आणि शिवाजी राजगडावर पोहोचला तर तो शोधण्याची मोहीम थांबवेल आणि मग संभाजी बाळाला सुखरूप यायला सोपं होईल, यासाठी होतं ते. पण हे कुणालाही माहीत नव्हतं. जेव्हा शंभूबाळासह राजगडावर एक मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजे
तोपर्यंत ते छत्रपती नव्हते, पण आपण बोलताना त्या नावानेच बोलतो. राजे प्रत्येकाचं नाव घ्यायचे आणि मग त्यांना सांगायचे की आम्ही तुम्हाला जे काही तुम्ही आग्र्यावरच्या मोहिमेतलं काम आहे, आम्ही तुम्हाला हे देऊ इच्छितो, ते देऊ इच्छितो, ते देऊ इच्छितो. हिरोजी फर्जंत होते, बोल हिरोजी तुला काय हवंय, असं प्रत्येकाला विचारित गेले आणि जे जे देता येईल ते ते देत गेले. आणि शेवटी राहिला तो राजांच्या जवळ मुस्लिम समाजातला मदारी मेहतर, अतिशय कमी उंचीचा, पण जो शेवटपर्यंत राजांच्या सगळ्या देहाची शुश्रूषा करण्यामध्ये कायम तन्मय असायचा, तो मदारी मेहतर. सगळ्यात शेवटी ते विचारतात, मदारी उठा, मदारी आम्ही तुम्हाला काय द्यावं, तुमची इच्छा व्यक्त करा, आम्ही तुम्हाला आज काही देऊ पाहतोय. तेव्हा तो मदारी पण तितक्याच रोखठोक मराठीत सांगतो, नग राज आम्हाला काय बी नका, राजा आम्हाला काय बी नका, आणि द्यायचंच असेल ना राज तर एकच द्या की मी जिवंत आहे तोपर्यंत पायाजवळ तुमची सेवा करण्याची संधी फक्त मला द्या, ह्यापेक्षा मला काहीच बाकी काही देऊ नका. तर हे जे काही असतं, एकदा मोहीम फत्ते झाली 1 वर्षाच्या शिक्षणाची, तर तुमच्याबरोबर भरभरून तरी बोललं तर पाहिजे, मन मोकळं करून बोललं तर पाहिजे. आज फक्त तेवढाच एक मनोदय आहे तुमच्याबरोबर बोलावं, आणि आज जो काही आपला युवा वार्ताचा जो अंक आहे त्याचं प्रकाशन करावं, एवढ्याच एका हेतूनं आज आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तुम्ही सर्वांनी मला समजून घेतलं. आमचं आहे जरा बोलायला लागलं की ते थोडंसं पुढे जातं, आम्हाला ते अर्धवट सोडलं की परत मनात राहतं, नाही हे राहूनच गेलं, हे राहून गेलं, हे राहून गेलं. बरं, आम्ही काही अगोदर काही काय बोलायचं म्हणून उठल्यावर काही ठरवत नाही, कुठंतरी एकदा मध्येच घुसतो, सुरुवात करतो, ते पुढं कसं होतं काय आम्हाला माहिती नाही. जेव्हा चुकलं तरी ते आमचंच, काही जर मिळालं तर ते आपल्या सगळ्या परिवारामध्ये आम्हाला जे शिकायला मिळालं त्यातल्या अनुभवाचे ते बोल आपण गृहीत धरावेत. सर्वांच्या प्रती या संस्थेच्या आमच्या सर्व विश्वास मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या कामाच्या प्रती तुमच्या सर्वांच्या माथ्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतो, आणि असंच पुढे सुयश घेऊन अभिनवचं जे काम आपण करतोय, अकोले तालुक्यातल्या ह्या डोंगरदऱ्यात गोरगरिबाच्या लेकरांना इंग्रजीचं आपण ज्ञान देऊन एक नवी संजीवनी त्यांना देतोय, जे आम्हाला पाहताना कितीतरी देशात गेलो की तिथं अभिनवचा विद्यार्थी नाही असा देशच पाहायला मिळत नाही, अशी आपली आजची परिस्थिती आहे. हे आपलं शेवटचं यश कोणतं असेल, शिखरावर आपण ध्वजा फडकावा, तशा प्रकारचं यश कोणतं, तर जगातल्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात अभिनवचा विद्यार्थी पोहोचलाय, हे आपलं यश आहे. आणि ते तुमची कामगिरी आहे, तुमच्या सर्वांची ती कामगिरी आहे, हे तुम्हाला श्रेय आहे. ते श्रेय तुम्हाला सर्वांना तुमच्या ओटीत टाकून थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.